नमस्कार. येत्या सर्वपित्री अमावस्येला आपण पितृंचा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता जर आपल्या पत्रिकेमध्ये किंवा आपल्या घरामध्ये पितृदोष निर्माण झाला असेल तर तो दूर करण्याकरता आपण काय उपाय करायला हवे तेच ह्या व्हिडिओमार्फत मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर आपले नित्यकर्म झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपण आपल्या घराच्या दक्षिणेला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि जवळपासच्या कुठल्याही शिवमंदिरामध्ये जाऊन तीळ मिश्रित पाणी याने शिवलिंगावरती अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. आपल्या जवळपासच्या कुठल्याही गोरगरिबांना, ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना अन्नाचे दान करावे, वस्त्राचे दान करावे किंवा त्यांना दक्षिणा द्यावी. ज्याप्रमाणे आपण कावळ्याला घास काढतो त्याचप्रमाणे गाईलासुद्धाही घास काढायचा आहे व कुत्र्यालासुद्धाही घास काढायचा आहे. पक्ष्यांनासुद्धाही धान्य ठेवून त्यांची सोय करायची आहे. ह्या दिवसभरामध्ये पितृंचे कुठलेही स्तोत्राचे पठण करावे, पितृ अष्टकम याचे पठण करावे. पितृ अष्टकम मी आपल्या रील्सवरती सुद्धाही अपलोड केले आहे, ते ऐकावे किंवा त्याचे पठण करावे. गरुड पुराणातील कुठल्या श्लोकांचे पठण करावे किंवा त्यांचे जप करत राहावे. पितृंकडे आशीर्वाद मागावा आणि आपल्या घराच्या सुख समृद्धीकरता सुद्धाही आशीर्वाद मागून घ्यावा. हे सर्व काही उपाय आपण येत्या सर्वपित्री अमावस्येला करून पाहावे. धन्यवाद.